जय भीम नमो बुद्धाय. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार जो आहे तो जोरात सुरू आहे आणि त्यातही वंचित बहुजन आघाडी कुठेच मागे नाही आहे. मी वंचित बहुजन आघाडीच्या ज्या मुख्य कार्यालयापाशी आहोत. आपण बघू शकता ही सगळे उमेदवार या ठिकाणी इथे आलेले आहे. कारण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे नागपूरमध्ये आहे. आताच त्यांची प्रेस झालेली आहे आणि 2 वाजताची वेळ त्यांची या कार्यालयाला भेटीची आहे. त्यांच्या भेटीसाठी जी आहे सगळी उमेदवार या ठिकाणी इथे आलेले आणि विशेष करून मी तुम्हाला सांगू इच्छितो की संध्याकाळी 6 वाजता नागपूरमध्ये इंदोरा मैदान येथे बाळासाहेब आंबेडकर यांची सभा सुद्धा आहे. तुम्ही आवर्जून या सभेला या. आणि नक्कीच आता हे सगळे नवनियुक्त उमेदवार आहे आणि प्रचार मात्र जोरात चालू आहे. आपण सगळ्यांकडून जाणून घेऊया की तुमच्या प्रभागात तुमचं वंचित बहुजन आघाडीची काय स्थिती आहे. तुमचं नाव सांगा. मी रवींद्र तुळशीराम चव्हाण, प्रभाग 23 हिवरीनगर वर्धामानगर इथून अनुसूचित गटात निवडणूक लढत. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहे तुम्ही? मी या शहराचे जे मुद्दे आहे विकासाच्या बाबतीत त्या बाबतीत मी सगळ्यांना जागृत करत आहे. का ऑफिशियल ज्या त्रुटी आहेत यांच्या याच्यात म्हणजे ज्या अनुशासन जे शासन बसलेलं आहे शासनाच्या चुका तुम्ही काढाल बघा. शासनाच्या नाही, शासन करते जे राजकीय लोक आहेत त्यांच्या चुका काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बिलकुल नक्कीच त्यांच्या चुका काढणार आहे. ताई तुमचं नाव प्रभाग 2 मधून आहे. मी नीलिमा अतुल गजबी बरं. अ मधून आहे. काय समस्या आहे तुमच्या प्रभागात? गोर गरिबांना मदत करण्याची आणि रोड रस्ते व्यवस्थित करण्याची. रोड रस्ते प्रभागात आहे नाही का व्यवस्थित? नाही का? काही गल्ल्यांमध्ये पूर्ण असं गडर जमा असते, किचड जमा असते, चालांची त्यांची व्यवस्था नसते बरोबर. यापूर्वीच्या नगरसेवकांनी काम केलं नाही, आता ते तुम्ही करणार? हो सर, आम्ही करणार निवडून आल्या. ताई तुम्ही कोण्या प्रभागातून आहे? ॲडव्होकेट नलिनी रुपेंद्र खांडेकर, प्रभाग 7, प्रभाग 7, SC प्रवर्ग गट अ, त्या प्रभागातून आहे. तुमच्या प्रभागातल्या मुख्य समस्या काय आहे? माझ्या प्रभागातल्या तर खूप महत्वाच्या समस्या आहेत. डिजिटल मीटर झालेलं आहे, अवाढव्य बिल येतो. गरीब कसे भरतील बिल? पाण्याचे बिल आधी 3-3 महिने यायचे, आता 1-1 महिन्याने येतो. तर मग गरीब जनता कुठे बघणार आहे? त्याच्यानंतर गडर आहे, पाण्याची समस्या आहे. बापूकुटीमध्ये नळ नाही आहेत. मी बघितली आहे, मी तिथे 10 वेळा गेली आहे. तिथली समस्या बघितली आहे की त्यांना खूप लांबून पाणी आणावं लागतं. शाळेतल्या ग्रॅज्युएट झालेल्या मुली कॉलेजमध्ये जात नाही कारण की त्यांना पाणी भरावं लागतं, तर त्यांच्या कॉलेजचा वेळ निघून जातो. एवढंच नव्हे तर तिथे दवाखाने नाही आहे. जो आपण मोहल्ला म्हणजे क्लिनिक राहतो ते तरी राहायला पाहिजे, पण ते सुद्धा नाही. तर म्हणजे त्यांना ज्या रोज मराठ्या ज्या गरजा आहेत, ज्या दैनंदिन जे आपल्याला ज्या तुम्ही जर निवडून आले तर या सगळ्या समस्या सोडवाल? माझं म्हणजे आमचा अजेंडाच आहे की शिक्षा, स्वास्थ्य, रोजगार, सुरक्षा. बिलकुल निश्चितच ह्या तिन्ही जे महत्वाच्या ज्या समस्या त्या सोडवल्या पाहिजे. शिक्षण, स्वास्थ्य आणि स्वच्छता. तुमचा परिचय कोण्या प्रभागातून आहे? मी कोमल नेहाल पाटील, प्रभाग 2 मधून आहे, उत्तर नागपूर. आणि काय समस्या आहे 2 मधल्या? 2 मधल्या ते पाणी बहुतच खराब येते आणि ते एक बहुत मोठी समस्या आहे. पाणीमुळेच आपण आजारी पडतो, तेच आपण हल करणार. आणखी काय समस्या आहे? शिक्षणाची काय स्थिती आहे? शिक्षणाची पण ते जे शाळा बंद आहे महानगरपालिकेचे पूर्ण शाळा धीरे धीरे बंद होत आहे आणि प्रायव्हेट शाळा ओपन होत आहे. तर ते आपल्याला बहुत गरजेचे आहे की महानगरपालिकेच्या जे शाळा आहे ते झाली पाहिजे, सुरू केल्या पाहिजे. ते सुरू केला पाहिजे आणि बेरोजगारले रोजगार भेटला पाहिजे. एवढीच. बेरोजगारांना रोजगार सुद्धा देण्याची तेवढीच गरज आहे. ताई तुमचा प्रभाग कोणता आहे आणि तुमच्या काय मुख्य समस्या आहे? मी असिस्टंट प्रोफेसर रोशनी भीमराव लोणारे, प्रभाग 7 मधून क प्रवर्गातून लढत आहे. तर आमच्या प्रभागामध्ये बऱ्याच समस्या आहे आणि बेरोजगार जे आहेत तरुण वर्ग जो आहे त्यांना आपल्याला रोजगार द्यायचा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांना तिथे द्यायचं आहे की आणि एक प्रकारे शिक्षणावर आपल्याला भर द्यायचा आहे. MPSC UPSC चे विद्यार्थ्यांना कसे पुढे जातील यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. त्याचबरोबर आपण आपल्या प्रभागामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल सुद्धा बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. प्रोफेसर असल्या कारणाने त्यांचा जी रुची आहे ते शिक्षणाच्या मुद्द्यावर आहे आणि नक्कीच ज्या क्षेत्रामधील ज्या उमेदवार असतील त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये जर असे काम केले तर नक्कीच महानगरपालिकामध्ये वंचित बहुजन आघाडीचा डंका वाजेल. ताई तुमचा प्रभाग कोणता? नाव सांगा. माझं नाव ममता नंदेश्वर रामटेके आहे. मी प्रभाग क्रमांक 3 मधून ब मधून आहे.
माझ्या प्रभागात पाण्याची समस्या, कचरा, वाचनालय नाही आणि मराठी शाळा नाही आहे. कारण की गव्हर्नमेंटची शाळा पहिले होती ती बंद झाली, पण ती शाळा उघडली पाहिजे आणि ती शाळा उघडल्यानंतर त्याला CBSE केलं पाहिजे. कारण की आपण माध्यमिक वर्गामधून आहो, तर आपण एवढे पैसे देऊन आपण CBSE मुलांना शिकू नाही शकत. तर ते उघडून त्यांना डिजिटल करून त्यांना नवीन सुरुवात केली पाहिजे. आणि जे महिला आहे रोजगारवाली आहे त्यांना घरी बसून काही काम नाही आहे, त्यांना घरी राहून काम मिळालं पाहिजे अशी माझी विनंती महिला आहे. सक्षमीकरणावर तुमचा जोर राहील. हो, महिला सक्षमीकरणावर माझा जोर राहील. त्याच्या अतिरिक्त मुलांना मराठी शाळेमध्ये जे गव्हर्नमेंटची शाळा आहे ते उघडल्या पाहिजे. जे 108 शाळा आता बंद आहे त्याला नवीन उघडून CBSE सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या बंद झालेल्या आहे आणि त्या जर सुरू करायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीला तुम्हाला निवडून द्यावं लागेल. ताई, तुमचा परिचय सांगा. मी यशोधरा दिलीप चौरे, वार्ड प्रभाग क्रमांक 33 ड मधून उभी आहे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमधून मी उभी आहे. आणि माझे मुद्दे असे आहेत की महिलांचं जे हे होत आहे शिक्षणाच्या बद्दलचं, मुली शिकत नाही आहे. काही मुली खूप गोरगरीब आहेत, झोपडपट्टीमधून आहेत आणि साफसफाई स्वच्छता नाही आहे वार्डमध्ये. इकडे तिकडे नाल्या, गडर बिडर सगळं हे आहे, त्याची समस्या आहे भरपूर. शिक्षण मुली शिकतच नाही, शाळा बंद पडलेल्या आहेत. त्या मुद्द्यावर मी बोलत आहे. आणि पहिली गोष्ट संविधानावर मी बोलते. संविधान महत्वाचं आहे. संविधान जर असेल व्यवस्थित तर आम्ही व्यवस्थित राहू. संविधानाला मारायची कोशिश करून राहिले आहे. नक्कीच हा सुद्धा महत्व आहे. संविधान खतरे में आहे आणि ते संविधान वाचवण्यासाठी सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक सक्रिय राहतील. ताई, तुमचा परिचय देऊन सांगा. माझं नाव शिल्पा बोतकर आहे. मी महेंद्रनगरला राहते. प्रभाग क्रमांक 6 मधनं आहे मी. माझा असा विषय आहे की माझ्या ज्या वस्तीच्या ज्या एरियाच्या आहेत, माझ्या प्रभागातल्या ज्या समस्या आहेत, ज्या गटरीच्या समस्या आहेत किंवा स्वच्छतेच्या समस्या आहेत त्याच्याकडे मी लक्ष देईल. ज्या लोकांना रोडाचा त्रास होतो, पाण्याचा सामना करावा लागतो, त्या समस्या मी आल्यावर त्यांना पूर्ण सपोर्ट करेल एवढं माझं. नक्कीच ज्या मूलभूत ज्या समस्या आहे प्रभागाचा तो सोडवण्याचा प्रयत्न करेल असे ताईने म्हटलं आहे. आपण बघू शकता शेंडेजी सुद्धा आहे. ज्या दिवशी शेंडेजींना AB फॉर्म मिळाला नव्हता त्या दिवशी WS न्यूजने व्हिडिओ केला होता आणि त्यांची नाराजी जे काय होती ते पक्षासमोर सुद्धा मांडली. त्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली. त्या दिवशी नाराज होते तुम्ही, आज कसे आहे? आज तर मी एकदम गदागद आहे आणि मी खूप खुश आहे. आणि माझ्या वार्डातल्या ज्या समस्या आहेत, कारण मी गडकरी साहेबांना निवेदन दिलं होतं. गडकरी साहेबांनी मला सांगितलं होतं की काम नाम आमचे होईल सर, बोला मेरे बस्ती की सुविधा होगी, मेरे को उससे बोले मेरा समाज का विकास होना चाहिए सर बोला. तर त्यावेळेस मी गडकरीला निवेदन दिलं. माझ्या वस्तीमध्ये मी सिमेंटचे रस्ते आणि डांबरचे रस्ते बनवलेले आहेत आणि काही गटर लाईन झालेले आहेत. आणि पुन्हा आजच्या तारखेमध्ये तुम्ही सुगतनगर येऊन पहा, माझ्या लाईनमध्ये केबलचे काम आणि गटरचे काम सुरू आहे आता. हो, आणि मला सर्वात जास्त महत्वाचं आहे की लोक ज्याचा कोणाला शुगर वगैरे असते त्यांना लगीव लागते, आई बहिणी आहेत आपल्या, तर त्यांच्यासाठी मला टॉयलेट दोन रस्त्यामध्ये कमीत कमी सुगतनगर मधून पाटण चौकापर्यंत दोन तरी टॉयलेट आणि बाथरूम मी बनवून देईन. निवडून आलो तर मी हे सेवा करेन. दुसरी गोष्ट, माझ्या वस्तीमध्ये जसं मलेरिया वगैरे होते तर हे क्लिनिक नाही आहे. तर मला असं वाटतं की मी काही जागा पाहून त्याच्यामध्ये 10 रुपयाची चिठ्ठीवाले क्लिनिक दवाखाना मी बनवायची कोशिश करेन, कारण दूर जातात लोक. तर हे माझ्या समस्या. सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे की प्रभागामध्ये जे आहे दवाखाना सुद्धा असणे तेवढेच गरजेचं आहे, महत्वाचं आहे. आपल्याकडे आणखी उमेदवार आहे, तू पण उमेदवार आहे. ही सगळ्यात महत्वाची एक उमेदवार मला मिळेल, कारण युवकांना सुद्धा वंचित बहुजन आघाडीने मैदानात उतरवलेलं आहे. भविष्य आहे महानगरपालिकेचं. अशा उमेदवारांना तिकीट दिली म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. काय नाव आहे तुझं? कल्पेश मुकेश चव्हाण. मी 27 ड मधनं उभा आहे. किती वर्षाचा आहे तू? दादा मी तर 22 वर्षाचा आहे फक्त. 22 वर्षाचा. नगरसेवक बनशीलच? बनायचंच आहे ना, कारण माझ्या राहणं नंदवन मध्ये आहे, नंदनवन स्लम मध्ये. अच्छा. तिथं तर फार खूप सारे प्रॉब्लेम्स आहे. पाण्या नळाचे तर डेली प्रॉब्लेम आहे, रोडाचे, स्लम एरियामुळे. पण तिथे एक अशी प्रॉब्लेम आहे की तिथले लोक डेव्हलप नाही होत आहे. कारण असं आहे की तिथले लोकांना 5 वर्ष 500 रुपये घेऊन 5 वर्षासाठी बांधायचं आहे. 500 रुपये घेऊन ते गुलाम होऊन जातात. जे राजतंत्र आहे त्याच्यातले 500 रुपये घेतात, 500 रुपयासाठी रॅली म्हणजे जातात.
ते 5 वर्षाचे गुलाम होऊन जातात. ते आपल्याला ना मुद्दे देऊ शकत कोणाला ना काही करत. जे मुद्दे जाते त्यांच्याकडे, जे नगरसेवक असतात त्यांच्याकडे मुद्दे जाते, बरोबर. ते मुद्दे कसे असते त्यांच्या गेटपर्यंत अटकून असते, गेटच्या बाहेर अंदर जात नाही. कानापर्यंत पण झाले तर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तू आता युवक आहे, युवकाचा एक क्रेज असते, सोशल मीडियाचा जमाना आहे. तू वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता किती वर्षापासून आहे? आता तर फार मी लगेच जॉईन झालाय, पण मी आता लगेच जॉईन झालाय का? जॉईन आता झालाय, पण माझे जे पूर्वी काही- कोण्या पक्षात होता मग? मी सामाजिक कार्यकर्ता होतो. अच्छा, पक्षात बाकी कुठल्या म्हणजे नव्हता? पक्षात पण कुठले आता हा पहिला पक्ष आहे तुझा वंचित बहुजन हो. आघाडी. वंचित बहुजन आघाडी सोबत निष्ठेनं राहून काम करशील? हो ते तर नक्की करणार, कारण हे आपलं बाबासाहेब आंबेडकरांची पिढीची का उमेदवारीसाठी पुढचं काम करशील? करायचंच आहे ना. नाही, यावर्षी उमेदवारी मिळाली, कदाचित हो. पुढच्या वर्षी नाही मिळाली तर नाही, मग पुढच्या नाराज? वर्षी पण आपल्याला उमेदवारीशी मतलब, आपल्याला कामाशी मतलब आहे. बिलकुल. ज्यांनी काम नाही केले आपण ते काम करून देऊ. आपण येऊ का नाही येऊ, जे आपल्याला वोट देऊ त्यांच्या पण काम होईल, जे वोट नाही देईन त्यांच्या पण काम होईल, पण काम आपण करू, हे माझे म्हणणं आहे. युवकांची फौज आहे तुझ्याकडे? हो, युथ आहे ना. मी आता तरुण असल्यामुळे, मी तरुण आहे 22 वर्षाचा, पण कसं आहे 22 वर्षा मी ना जे बघितलं आहे, जे फेस केलं आहे, मी ना हे जाणून घेतलंय की लेडीज साठी जे नवीन स्कीम आहे गव्हर्नमेंटचे ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ते एक पेटीमध्ये बंद सुरू राहते, बरोबर. नक्कीच ही सगळे जे मंडळी आहे, आपल्याकडे एक जुने जाणते नगरसेवक जे आहेत, ते काँग्रेसमध्ये गेली 4 वेळेस जे आहे नगरसेवक राहिलेले आहे. आता त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे एक विश्वास ठेवलेला की आता आमचं जे रक्त आहे आंबेडकरी रक्त, तेच काहीतरी समाजाला कुठेतरी आम्हाला पुढे नेऊ शकतं. असेच सहारे भाऊ आहे आपल्यासोबत. दादा, काय सांगाल, तुमची उमेदवारी कुठल्या प्रभागातून आहे आणि या निवडणुकी संदर्भात कसं तुम्ही व्यूहरचना केली आहे तुमच्या प्रभागातली? मी प्रभाग क्रमांक 7 मधून वंचित बहुजन आघाडीला उमेदवारी मागितली. त्याच्या पूर्वी मी काँग्रेस पक्षात होतो आणि काँग्रेस पक्षात असताना एक धडाडीचा कार्यकर्ता होतो. मी ज्या क्षेत्राचा प्रतिनिधित्व करतो तिथं काँग्रेस होतीच नाही. बिलकुल. परंतु चेहरा म्हणून जरी मी काँग्रेसचा उमेदवार राहत होतो, परंतु चेहरा म्हणून तिथले लोक मला निवडून देत होते. आणि आता तर मला बोनस भेटलेला आहे. आता तो दिवाळीच्या समजा किंवा काही समजा, तर तो बोनस भेटलेला आहे. ब्रँड पण आहे आंबेडकर, ब्रँड पण आहे. म्हणजे जे काँग्रेसला मतदान नाही करणारे होते, म्हणजे मी जेव्हा उभे होतो ना, काँग्रेसच्या नावाने चीड निर्माण करणारे होते, तर आता बाळासाहेब आंबेडकरांची जी वंचित बहुजन आघाडी आहे त्यांच्यासोबत जुळल्यामुळे मी आणखी प्लस झाला. बिलकुल. कारण की जे काँग्रेसला मतदान करत नव्हते ते आता वंचित बहुजन आघाडीला करतील. पण आता वंचित बहुजन आघाडी सोबत तुम्ही सुद्धा निष्ठेने बिलकुल बाळासाहेबांच्या पाठीमागे उभे राहा यानंतर पुढे पण? निश्चितच. कारण की तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माझी सुरुवातच अच्छा, आंबेडकरी मुवमेंट मधून आहे? नाही, ह्या पक्षातूनच आहे. अच्छा अच्छा. त्या भारीप. भारीप मध्ये त्यावेळेस डॉक्टर मिलिंद माने हे शहराध्यक्ष होते आणि त्यांनी मला अध्यक्ष म्हणून नेमणूक केली होती. अध्यक्ष म्हणून. राजकीय सुरुवातच तुमची बाळासाहेबांच्या सोबत आहे की माझी घर वापसी झाली. बिलकुल, घर वापसी आहे. नक्कीच घर वापसी आहे आणि खूप चांगले संकेत आहे वंचित बहुजन आघाडी साठी सुद्धा. असे जर समजा नेते जर जाणते जर निष्ठेने जर वंचित बहुजन आघाडी सोबत राहिले तर नक्कीच वंचित आघाडी जी आहे नागपूरमध्ये चमत्कार करणार आहे. तुम्ही सुद्धा उमेदवार आहे, कुठल्या प्रभागातून आहे? प्रभाग नंबर 6 मधून. दुसरा युवक आहे. वंचित बहुजन आघाडीचं हे दुसरं चांगलं काम आहे की युवकांना या मैदानात उतरवलेलं आहे. असे जर युवक जर सक्रिय राहिले वंचित बहुजन आघाडीमध्ये आणि निष्ठेने जर काम केलं तर नक्कीच वंचित बहुजन आघाडीचा डंका वाजेल. काय समस्या तुझ्या प्रभागात? प्रभागात खूप साऱ्या समस्या आहेत. प्रभागामध्ये कसं आहे, जे बेसिक नीड्स आहेत लोकांचे ते फुलफिल नाही होत होते. गल्लीतले प्रॉब्लेम आहेत, स्ट्रीट लाईट आहेत है ना, किंवा बेसहारा जे जानवर आहेत त्यांच्यावर नियंत्रण नाही होत होता. कोणी तिथे येत नाही होते. जे आपले स्ट्रीट डॉग्स आहेत त्यांच्यासाठी पण आपला नगरसेवक काही नाही केला. त्याचा जो कार्यकाल होता 2017 मध्ये जेव्हा इलेक्शन झाले होते त्याच्यानंतर त्यांचा कार्यकाल 2022 पर्यंत संपला. त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या लोकांनी एरियामध्ये चेहरा तरी नाही दाखवला. त्यांचा काहीच तिथे म्हणजे योगदान नाही आहे त्या एरियामध्ये, पूर्ण प्रभाग क्रमांक 6 मध्ये.
जेव्हा त्यांचा कार्यकाल संपला 2022 मध्ये, त्याच्यानंतर तेव्हा ते ठेकेदार बनले. त्यांच्या पदावरून ते म्हणजे हटले होते. 5 वर्ष त्यांचा कार्यकाल खतम झाला होता. त्यांच्या पदावरून हटल्यानंतर त्यांनी कामं केला, कारण ते ठेकेदार बनले होते, है ना. अजून तेव्हा ते आपला फेस जे आहे ते समोर आणला त्यांनी, लोकांपर्यंत पोहोचत आहेत आता. पण प्रश्न इतकाच आहे की जेव्हा तुमचा कार्यकाल होता तेव्हा तुमचे काय वर्क्स होते त्या प्रभागासाठी, तेव्हा तुमचे काय जे लोकांचे जे समस्या होते तेव्हा तुम्ही ना त्यांच्या समस्या हल काऊन नाही केले, तेव्हा तुम्ही असे काऊन नाही धावले. त्यावेळेस तू आवाज उठवला होता मग एक कार्यकर्ता म्हणून? त्यावेळेस आमची पूर्ण टीम, सिद्धार्थ युथ ऑर्गनायझेशन मधून आमची एक टीम आहे, है ना. ते फक्त सिद्धार्थ नगरलीच नाही आहे, पण त्याची जे मोहीम आहे ते सिद्धार्थ नगरावरून चालू झाली. म्हणून तिथे गौतम बुद्धाचं जे नाव आहे सिद्धार्थ, है ना, तर त्या मार्गाने आम्ही चाललो. आमच्या वस्तीचं जो नाव आहे तो स्वयं बाबासाहेबांनी दिलेला नाव आहे, सिद्धार्थ नगर. बाबासाहेब जेव्हा रामटेकच्या सभामधून वापस येत होते तेव्हा ते आमच्या इकडे, तुझ्या प्रकारावर वारसा सुद्धा लागला आहे बाबासाहेब आंबेडकरांचा, तर तिथे ते बाबासाहेब आमच्या एरियाकडे थांबले, है ना. अजून त्यांनी विचारला की इतका सुंदर एरिया आहे तर या एरियाचं नाव काय आहे, तर कोणी सांगितलं की टेका नाका म्हणतात याला. तर त्यांनी म्हटलं की इतका सुंदर एरिया, इतके सारे तुम्ही कार्यकर्ते आहे, इथे युवा आहेत, असे म्हणजे तेव्हाचे जे युवा होते, तेव्हाची जी पिढी होती ते इतकी ऍक्टिव्ह होती. अजून नागपूर हा बाली किल्ला होता. आताची पिढी सुद्धा तुझ्या माध्यमातून ऍक्टिव्ह ठेवत तू. आताची जी पिढी आहे ते पण ऍक्टिव्ह आहे, है ना. आम्हाला त्यांच्याकडूनच प्रोत्साहन मिळालेलं आहे. आमचे जे वरिष्ठ होते सिद्धार्थ नगरातले, है ना, त्यांना बघून आम्ही ते कामावर त्या चळवळीमध्ये सामील झालो आहे. अजून आमची जे चळवळ आहे सिद्धार्थ युथ ऑर्गनायझेशन जे ऑर्गनायझेशन आहे, तर त्याच्या मार्फत आम्ही प्रत्येक जयंत्या, प्रत्येक कार्यक्रमात किंवा प्रत्येक आंदोलनात सोबतच वंचित बहुजन आघाडीचं सुद्धा नाव जोडावं लागेल आता. त्यासोबत जेव्हा आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत आलो 2022 मध्ये, आम्ही ना पक्ष प्रवेश केली, तेव्हा आमची जी टीम होती ते फक्त 10 लोकांची होती, ते पण वंचित बहुजन आघाडीमध्ये खोब्रागडे सभागृहामध्ये. किती लोकांची टीम झाली आता ते जे टीम आहे ते 100 ते 120 मुलांची टीम आहे. प्रचारात लागली संपूर्ण टीम? ते संपूर्ण टीम प्रचारात लागलेली आहे. पक्की सीट समजायची आता तुझी? पक्की सीट आहे ना, पक्की सीट आहे साहेब. जे आपले करंट नगरसेवक होते, जे चारही जे पॅनल ज्या पार्टीच्या निवडून आला होता, त्या पार्टीचं नाव नाही घेत मी, पण जे पार्टी जे चारही नगरसेवक निवडून आले, राजकारणी माणूस दिसते यातून, पार्टीचं नाव नाही घेत. पार्टीचं नाव नाही घेत, खरा राजकारणी आहे. खरा राजकारणी आहे साहेब. बाळासाहेबाला आपला आयडल मानून, सुजात दादाला मी आपला आयडल मानतो. अजून त्यांच्याकडून मी याला म्हणते राजकारणी का कुठलेही बोलत असताना कुठल्या पक्षाचं नाव न घेता ते बोलत आहे. ही सगळी मंडळी जी आहे, हे महिला आहे, युवक आहे, हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहे. आणि नक्कीच यावेळेस जे आहे चित्र मात्र नागपूर महानगरपालिकेचं वंचित बहुजन आघाडी जशी मैदानात आली ते चित्र चेंज झालेलं आहे. आणि उत्तर नागपूर असो, दक्षिण नागपूर असो, पश्चिम नागपूर असो किंवा पूर्व नागपूर असो, या चारही बाजूनी जे आहे वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणात आपले उमेदवार उभे केलेले आहेत. तर नक्कीच 15 जानेवारीला निवडणूक आहे. तुम्ही घरात बसू नका. जर तुम्हाला खरंच वाटत असेल की बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट कुठेतरी समोर गेली पाहिजे आणि सत्तेमध्ये आमचेही समाजाचे लोक जर गेले पाहिजे, तर तुम्हाला घरी बसून होणार नाही. 15 तारखेला तुम्हाला बाहेर पडावं लागेल आणि मतदान करावं लागेल. मतदान केल्याच्या नंतर तुम्हाला 16 जानेवारीला तुमचा रिझल्ट मिळेल आणि तुमच्या प्रभागाचा कोण नगरसेवक निवडून आलेला आहे ते तुम्हाला 16 तारखेला माहीतच पडेल. तोपर्यंत मात्र बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद बहुजन. सगळ्यांचे WH न्यूजवर स्वागत आहे. आपला वेळेतला वेळ काढून यांनी आपल्या WH न्यूजला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. नगरसेवक बनावे अशीही त्यांना मी WH न्यूज कडून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.